नमस्कार मित्रांनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण जे बाईक मेंटेनन्सचे काही पॉईंट्स बघणार आहे। मी तुम्हाला काही सिंपल काही पॉईंट्स सांगेन ज्यामुळे तुमची गाडी तुम्ही लॉंग टर्म साठी मेंटेन करू शकता आणि यामध्ये तुमचे पैसे सुद्धा वाचतील। या व्हिडिओ थ्रू आपण काही ॲडव्हान्स नाही जाणार आहे, काही बेसिक गोष्टी यामध्ये पॉईंट आउट करणार आहे, ते तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघत राहा। तर चालू करूया व्हिडिओला। सगळ्यात पहिला पॉईंट मेंटेनन्स हा येऊन जातो बाईक क्लिनिंगचा। बाईक क्लिनिंग करणं हे याकरता इम्पॉर्टंट राहतं, आपल्या गाडीचं सतत रनिंग होत असल्यामुळे डस्ट पार्टिकल्स खूप लागून राहतात, त्यामुळे आपले जे बाईकचे मुव्हिंग पार्ट्स आहे तिथे तुम्हाला थोडा इश्यू येतो। जर तुम्ही तुमची गाडी रेग्युलर वॉश करत आहे म्हणजे हफ्त्यातून एकदा वगैरे, तर त्यामुळे काय होतं, जर तुमचे कोणते पार्ट्स ढिले आहे ते तुम्हाला दिसून येतं, तर तुम्ही तुमची गाडी अजून प्रॉपर प्रकारे मेंटेन करू शकता। तर हाच पहिला पॉईंट होऊन जातो क्लिनिंगचा। त्यानंतर यामध्ये सेकंड जो पॉईंट येतो तो येतो आपल्या चेन लुब्रिकेशनचा आणि टाइटनिंगचा। तर आजकालच्या ज्या पण गाड्या आहेत त्यामध्ये ओपन चेन सिस्टम आहे, तर ते ॲटमॉस्फिअरच्या कॉन्टॅक्टमध्ये लवकर येतं ॲज कम्पेअर टू क्लोज चेन सिस्टम। क्लोज चेन सिस्टममध्ये चेन पूर्ण क्लोज राहते, तर त्यामुळे माती किंवा डस्ट पार्टिकल लागण्याची भीती तिथे कमी राहते। ओपन चेन सिस्टम मध्ये ओपन असल्या कारणाने यामध्ये ड्रायनेस आणि स्टिफनेस लवकर येते। प्रॉपर चेन क्लीन न केल्यामुळे तुमच्या गाडीचा एकदम मायलेज घसरतो आणि त्यासोबत तुम्हाला चेन्स पॉकेट जो तो पण लवकरात लवकर रिप्लेस करायची गरज पडू शकते। तर याआधी पण मी चेन क्लीनचा व्हिडिओ टाकलेला आहे। चेन क्लीनिंगसाठी तुम्ही मार्केटमध्ये खूप सारे ब्रँडचे चेन क्लीनर आणि चेन लुब्रिकेटर येतात, ते तुम्ही वापरू शकता। जे मी वापरतो त्याचे बेस्ट बाय लिंक मी तुम्हाला खाली देऊन देईल। जर तुम्ही प्रॉपरली चेन क्लीनिंग करत आहात तर तुमची राईड क्वालिटी पण चांगली होते, तुम्हाला मायलेज पण चांगलं भेटते आणि चेन्स पॉकेट जायचा जो इश्यू राहतो तो पण कमी होऊन जातो। त्यासोबतच तुम्हाला टाइम टू टाइम चेन टाईट करणं हे पण तेवढंच गरजेचं आहे जेवढं चेन क्लिनिंग करणं गरजेचं आहे। तर हाच आपला सेकंड पॉईंट येऊन जातो, ज्यामध्ये तुम्हाला चेन प्रॉपरली क्लीन लुब्रिकेट आणि टाईट करायची आहे। त्यानंतर याच्यात आपला थर्ड पॉईंट येऊन जातो, हा म्हणजे बाकी मुव्हिंग पार्ट्स लुब्रिकेट करणं। क्लच लिव्हर झाला, ब्रेक लिव्हर झाला, गिअर शिफ्टर झाले, तर ॲक्च्युली हे जे आहे मुव्हिंग पार्ट्स असतात आणि तिथे टाइम टू टाइम लुब्रिकेशन करणं हे तेवढंच गरजेचं आहे जेवढं आपण चेनला लुब्रिकेट करतो। त्यामुळे त्यांचं फंक्शनिंग प्रॉपरली होते आणि कोरोजन वगैरे लागायचे चान्सेस कमी असतात। तर लुब्रिकेट कशाने करावं हा पण तुम्हाला प्रश्न असेल, तर लुब्रिकेटसाठी तुम्ही WD-40 वापरू शकता। आता सध्या मी जेव्हा WD-40 घ्यायला गेलो होतो तर मला हे 3G44 नावाने भेटलं, तर तुम्ही WD-40 वापरा किंवा काही मेनली लुब्रिकेट वगैरे जे आहे ते तुम्ही वापरू शकता तुमच्या गाडीला लुब्रिकेट करण्याकरिता। तर यासोबतच आपला व्हिडिओचा लास्ट पॉईंट येऊन जातो, त्यामध्ये जर तुम्ही तुमच्या गाडीचे इंजिन ऑइल झालं, टायर प्रेशर झालं, क्लच लिव्हर झालं, हे तुम्ही टाइम टू टाइम चेक करत राहा। इंजिन ऑइल जर लो होता तुम्ही त्याला टॉपअप करू शकता। क्लच जर तुमचा थोडा ढिला असेल तुम्ही त्याला टाईट करू शकता। तर त्यामुळे काही एक तर तुमची राईड क्वालिटी जसं मी तुम्हाला सांगितलं इन्क्रीज होईल आणि जे वेअर आउट राहतात पार्ट्सचे तेही कमी होऊन जातील। या व्हिडिओला मी जेवढं सिंपल ठेवते तेवढं सिंपल ठेवायचा प्रयत्न केला, विदाउट कॉम्प्लेक्स न करता। तर होप या व्हिडिओमधून तुम्हाला थोडी तरी इन्फॉर्मेशन भेटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही पॉईंट्स वाटले असेल जे मी मिस आउट केले ते पण मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।